नाही, परवा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महाविकास आघाडीची जी प्रेस कॉन्फरन्स झाली आणि महाराष्ट्रातील 48 जागा त्यांचं वाटप झालं आणि भिवंडीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाला महाविकास आघाडीच्या वतीने देण्यात आली आणि म्हणून महाविकास आघाडीचे घटक आणि शिवसेनेचे नेते आदरणीय संजयजी राऊत साहेब यांची मी सदिच्छा भेट घेण्यासाठी आज इथं आलेलो आहे. आपल्या गोदामांवर कारवाई करायची सत्र सुरू झालं होतं, एमएमआरडी कारवाई करत होती. काय प्रकरण आहे आणि आपल्या या संदर्भात काही माहिती देण्यात आली आहे का? नाही, सत्र सुरू झालेलं आहे आणि सत्र सुरू आहे. अजूनही काही ना काही कुरघोड्या चालू आहेत. खरं म्हटलं तर MMRDची CC देखील माझ्याकडे आहे. जिथं जिथं भिवंडी, साधारणतः भिवंडीमध्ये जे 15 वर्षापासून 20 वर्षापासून जे बांधकाम झालेलं आहे त्यावेळेस फक्त 0.10 आणि काही ठिकाणी 0.20 असा FSI होता आणि म्हणून त्या FSI नुसार आपल्याला देखील कल्पना आहे की कुठल्याही प्रकारचं काम होऊ शकत नाही आणि म्हणून त्यावेळेस सर्व बिल्डरांनी 0.50 फक्त 0.50 असं FSIचं काम केलेलं आहे. ग्रामपंचायत परमिशन आहे, एनी लँड आहेत, सर्व जागा क्लिअर आहेत आणि महाविकास आघाडीच्या कार्यकाळात 2021 तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी देखील एक GR काढलेला आहे आणि त्या GR मध्ये संपूर्ण भिवंडी तालुक्यातील गोडाऊन हे रेग्युलाइज व्हावे अशा प्रकारचा GR आहे आणि ती रेग्युलाइजची प्रोसेस देखील चालू आहे. आणि तरीसुद्धा आपल्या सर्वांना कल्पना आहे या सध्याच्या निवडणुकीत किंवा राजकारणात कशा प्रकारे कुरघोडी केली जाते, कशा प्रकारे त्रास दिला जातो आणि म्हणूनच मी त्या प्रोजेक्टवर हायकोर्टाकडून देखील प्रोसिजर असल्यामुळे स्टे आणला होता आणि तरीसुद्धा काही गोष्टी कायद्याच्या पलीकडे जाऊन अधिकाऱ्यांनी कारवाई केली. 1-2 गोडाऊन देखील माझे सील केले आणि त्याच्या विरोधात मी हायकोर्टात देखील गेलेलो आहे. पुन्हा काँग्रेसचे चोरगे ते तुमच्या विरुद्ध लढणार हे स्पष्ट केलेलं आहे. तुमच्याकडे कपिल पाटीलच्या BJPचे असणार आहे का आपल्याच माणसांचं? नाही, उद्या दयानंद चोरगे माझी भेट आहे. मी अगोदर सुद्धा बोललो होतो, राजकारण एक वेगळं पार्ट आहे, परंतु दयानंद चोरगे आणि माझे हे एकदम वैयक्तिक भावासारखे संबंध आहेत. माझा छोटा भाऊ म्हणूनच मी त्याला संबोधतो आणि तशा प्रकारचे त्यांनी देखील स्टेटमेंट दिलेलं आहे की बाळामामा माझे मोठे बंधू आहेत, परंतु एक राजकीय जोपर्यंत निवडणूक आहे, लोकशाही आहे, प्रत्येकाला अधिकार आहे आपली उमेदवारी मागण्याचा आणि तसं त्यांनी ते प्रयत्न केले, परंतु येत्या 2 दिवसात हा विषय संपून जाईल. काँग्रेसची मदत मिळेल तुम्हाला भिवंडीला असं वाटतं? हो, मी काल रात्री काँग्रेसचे भिवंडी शहर जिल्हा अध्यक्ष रशीद ताहीर साहेब, आपण फोटो देखील पाहिले असतील आणि नगरसेवक आमची बैठक देखील झाली आणि आज ईद असल्यामुळं आज आणि उद्या या 2 दिवसानंतर आमची एक प्रेस कॉन्फरन्स होईल महाविकास आघाडीची आणि सर्वजण एकत्र मिळून कामाला लागू.